माय जिजाऊंशिवाय घडले नसते श्री छत्रपती शिवराय, श्री छत्रपती शिवराय. अरे संसार संसार, अरे संसार संसार, जसा तवा तुझ्यावर, जसा तवा तुझ्यावर, आधी हाताला चटके, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर, तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार, अरे संसार संसार.
येते ना? हो ना, अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय. लहानपणी असं वाटतंय की आजचा दिवस संपूच नाही. खरंच आजचा दिवस संपूच नाही. उद्या कामाला जायचा कंटाळा आलाय वाटतं हिला. कंटाळा नाही, भीती वाटते मला. अगं हो, काय चिंता एवढी? मस्करी करतोय ना? आणि तुला भीती वाटते ती कसली? कालची ती ट्रेन मधली घटना, त्या वाईवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, दिवसा ढवळ्या आणि तेही लेडीज डब्यात. खरंच ग, मलाही फार भीती वाटते आता. कधीही काहीही होईल असं वाटतं. आपल्या लहानपणी असं नव्हतं. किती छान दिवस होते ते, कसली भीतीच नव्हती. आताच्या समाजात स्त्री सुरक्षित नाही. असं वाटतं सोडून द्यावा हा जॉब. उद्या मला जर काही झालं तर माझ्या लेकीचं काय होईल? या क्रूर जगात तिचं काय होईल? वाह वाह, किती सुंदर विचार आहे. मुलीला पण असं शिकव हा. मग तीही मोठी झाली की तुझ्यासारखी रडूबाई, लाचार आणि कमजोर होईल. मग काय करू शकते मी? कधी विचार केलाय का? लग्नात नवरा नवरी असतात आणि नेक्स्ट डे त्यांचा नवरा बायको होतात. मुलगा मोठा झाला की वडील रिटायर होतात. पण आई नो रिटायरमेंट. शेवटी बाई मरते, पण तिची काळजी काही मरत नाही. पाहिलं, बाईला लाचार स्वतः तिच्या विचारानेच केलं आणि आपण मात्र जगाकडे बोट दाखवत राहिलो. स्त्री कधी लाचार दुबळी नव्हतीच. अहो, एक वेळ बाई कमजोर असेल पण तिच्यातली आई कधी लाचार असू शकत नाही. विसरलात का त्या हिरकणी गवळणीला? अहो, दिवे लागलेला गडाचे दरवाजे बंद झाले, पण गड पायथ्याशी घरात आपल्या तान्ह्या बाळाने भुकेने हंबरडा फोडला असेल. या काळजीने जिथून खाली पाहताना क्षण मृत्यूचाही थरकाप होईल. असा कडा ती माऊली रात्रीच्या अंधारात उतरून आपल्या पिल्ल्याजवळ गेली. ती आईच होती. प्रसंगी मुलाकरिता माझी जाऊनी देखील संशय हाती घेतलीच. आपण हे त्यांच्याच लेकी. परिस्थितीने किंवा आवडीमुळे आपण घराबाहेर पडतो तेव्हा अशी अनेक संकटे समोर येतीलच. पण घाबरून न जाता लेकी बाईंवर वाईट नजर टाकणाऱ्या वर्तमानातला या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय आई जिजाऊंच्या या लेकी आता गप्प बसणार नाहीत. अरे नको आम्हाला कोणाची मदत, आम्ही सक्षम आहोतच, पण आमच्या मुलींनाही आम्ही सक्षम बनवू. हो, मी अबला नाही. मी आता अशी राहीन, माझी लेक बोलेल की ती एका बाईची नाही तर एका वाघिणीची मुलगी आहे. अरे आई नाम सुन के फ्लावर समझा क्या? फायर है मैं फायर, झुकेगी नहीं. चला पाहूया आजची आई. न घाबरता बिंदास्त आपल्या ध्येयाकरिता रोज हजारो संकटांना मात देत पुढे जाणाऱ्या जगभरातल्या त्या बाईला आणि तिच्यातल्या आईला सलाम करूया. हॅलो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय भवानी. भारत माता की, भारत माता की. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्या या कार्यक्रमामध्ये खूप सुंदर कार्यक्रम केलेला आहे.
प्रचंड टाळ्या वाजल्या पाहिजेत, मागून टाळ्या वाजत नाही अजिबात. त्यांच्या कलेची आपण दाद दिली पाहिजे. खूप छान. फ्युजन ग्रुप, संचितजी, तुमच्या टीमचं खूप खूप कौतुक आहे. खूप छान तुम्ही विषय मांडलेला आहे. तुम्हाला आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. असेच कार्यक्रम तुम्ही बदलापूरकरांना सादर करत जा आणि प्रबोधन करत जा. धन्यवाद. शिवसेना शहर शाखा आणि महिला आघाडी बदलापूर शहरतर्फे आयोजित आजच्या या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे तो संजय जाधव फाउंडेशन आयोजित आजचे आपले संस्थापक अध्यक्ष संजयजी जाधव आणि आपले युवा नेतृत्व अभिषेक जाधव यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या कल्पनेतून ही इथे कार्यक्रम साजरा झालेला आहे. सर्व कलाकारांना विनंती आहे की त्यांनी कृपया इथे बसून घ्यायचे. आणि मी आजचे आपल्या या कार्यक्रमाचे संयोजक आपलं युवा नेतृत्व अभिषेक जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं की त्यांनी आता महिला दिन हा कार्यक्रम कसा निवडलेला आहे आणि आज या महिलांचा सत्कार आपण का करत आहोत. कोणतीही महिला आजच्या या दिनी तिचं कौतुक करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर याचं प्रास्ताविक मी अभिषेक यांना विनंती करतो की त्यांनी करावं आणि यानंतर आपला पुढचा कार्यक्रम चालू होईल. सन्मान